प्रिय मित्र त्यांचे प्रिय मित्र येत आहेत पाठवून फोटो काढण्यासाठी बोलायला. अच्छा नाश्ता आपको पालकी में ऐसे दिखेंगे अलग अलग लोग जो दुख से बचने के लिए अलग अलग तरीके यूज करते हैं. हे तुला माहितीये का रे भावा का तो ओळख का नाही? गेल्या पासून असं ते असं काय तो नाही भावा भावा त्याचा पेट्रोल संपलाय. दिवसाचा तो पांडवलीचा हॉल्ट असतो दुपारचा. तर त्याआधी हा एक लोकेशन येतो समृद्ध नाशिक म्हणून. अरे बोलला अभी भी चलो जल्दी जल्दी जाती. आपले साई भाऊ इथे ऑलरेडी बाय प्यायला बसलायत आपली मंडळी. ओम साईराम. ओम साईराम. साईमाई सकाळ आता खूप आराम झालाय. मस्त सकाळ सकाळी आंघोळ केली आहे. 4 दिवसामध्ये पहिल्यांदा सकाळ सकाळी आंघोळ केली आहे. आता मस्त आराम झालाय. आता फक्त नाश्ता करायचा बाकी आहे. तर नाश्ता करायच्या आधी तुम्हाला फक्त हे सांगायचं होतं की काही चुकी झाली असेल आपल्या व्हिडिओमध्ये बोलताना आणि काही कोणाकडून पण चुकी झाली असेल बोलताना वगैरे तर त्यासाठी क्षमा असावी. असंच पुढे सपोर्ट करत राहा. इथून आता पालखी निघायची तयारी होत आहे. आता थोड्या वेळात निघू आम्ही. आता 6:15 झाले आहेत आणि आता सगळे ऑलमोस्ट निघाले आहेत. आपल्या बाप्पा माझ्यासोबत आहेत. हे सुनील दा आणि पालखी सोबत असतात ते पण इथे निशान तिकडे आहेत. मी सुद्धा आहे निशान घेणार आहे. तर आता फटोफट निघाले आहेत. आता बघूया किती वेळ लागतो आपल्या पालखीला यायला. आता हा जो पुढचा हॉल्ट आहे आमचा दुपारचा तो पांडवलेने इथे नाशिक रोडच्या इकडे आहे. तर आम्हाला तिकडे पोहोचायला 11 11:30 वाजतील. तिकडे डायरेक्ट भेटू. त्याआधी आमचा नाश्ता होतो. सगळ्या नाश्त्यासाठी आमचा हॉल्ट असतो मध्येच. तर तिकडे भेटूया. चला. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. साईराम. तर जी प्रॉपर सकाळ असते की प्रॉपर एकदम सकाळ झाली आहे. मगाशी थोडा अंधार होता कारण सकाळ एकदम तास्त जेव्हा 5-6 जेव्हा वाजतात तेव्हा एवढा अंधार असतो. एवढे उजेड नसतो तेव्हा म्हणून तुम्हाला फेस बरोबर दिसला नसेल त्या टाइमला. पण आता एकदम प्रॉपर उजेड आहे आणि आता शूट करायला पण इथे पडत आहे. आणि आता सकाळ झाली आहे चांगल्यापैकी आणि मला भेटल्यात आपले कमलेश गावडे. माझ्या ब्लॉग 18 मध्ये आय थिंक हा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं माझा त्याने फॉर्म भरला ते सेट लोक कमलेश गावडे. तर हे तिसऱ्या दिवशीच्या रात्रीचा जो हॉल्ट होता तेव्हा यांचं इकडे प्रस्थान झालं. मग तुमची काय एक्साइटमेंट होती भावा? म्हणजे तुझी काय एक्साइटमेंट होती? म्हणजे 3 दिवस माझे गेले तिकडे सगळेजण काय करत असतील काय नाही पण काय वाटत होतं तुला? रोड असतेच ना की आपले सगळे बरोबरचे पुढे गेले आहेत. जरा जोरात बोलाल का? आवाज येणार नाही माईक मध्ये. आपल्या बरोबरचे सगळे पुढे गेले आहेत. आपल्याला जायला भेटत नाही ती ओढ असतेच ना. तुला तर माहिती आहे 16 वर्ष कंटिन्यू येतोय. मागच्या 1 वर्ष फक्त मिस झालं. पण तरी काहीतरी एक्साइटमेंट असेल ना की हा घरी बसलेलो मी कधी जाऊ बाबा मला बोलवतात. काल बायकोचा बर्थडे होता तरी पळू झालोय आदल्या दिवशी. बायकोचा बर्थडे असून सुद्धा वहिनीचा बर्थडे होता. तर तरी सुद्धा आपले भाऊ तिकडे बर्थडे सेलिब्रेट करता इकडे ते शिर्डीच्या वारीला आलेत. खूप छान असतं. म्हणजे ऍक्च्युली कसं असतं वारीला याचं कारण हेच आहे की काय शब्दात सांगू शकत नाही की हा प्रवास जो आहे ना तो खूप वेगळाच आहे. म्हणजे मॅजिकल मुवमेंट असतं त्यामध्ये.
मारा काहीतरी. पाठीमागे डायलॉग आले. आपण काय करायचं मग आता, पळायचं पुढे की मग मागे राहायचं सांगायला लवकर. फोटो काढत आपण राहायचं. पळायचं नाही, आपण आता चालतच राहायचं. चालत राहावं, जरा स्पीड वाढूया. हा थोडं स्पीड वाढवायचा. नाश्त्याचा हॉल्ट येईपर्यंत. त्यांचे प्रिय मित्र येत आहेत पाठवून फोटो काढण्यासाठी बोलायला. आजचा नाश्ता हा आपण- चांगलाच असणार. आजचा नाश्ता हा चांगलाच असणार. हा इडली विथ वडा. हा बर. इडली छान. इडली इडली छान. इडली रहेगा इडली एकदम मस्त लगेगा. चलो चटनी के साथ सांभर के साथ रहेगा. बरोबर ना. हा एकदम मस्त. आणि त्याचीच वाट बघतो कधी 8 वाजता आहे आणि आम्ही नाश्त्याला जातोय. हा, अजून आज टाइम तर आहे. भरपेट नाश्ता करायचा. 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. हाँ चलता है, चलने दो. अभी सो पानी पीने का पानी वाला आया है. पर हमें पहली बार नाला सोपारा में पहली बार किसके आंखों में प्यार. बास आहे. हल्ला कचोरी पाहिजे. तुला पाहिजे कचोरी. दही कचोरी पाहिजे. इसको दही कचोरी चाहिए. अभी मंगला आएगा ना आगे. हाँ रात में दही खा है, कचोरी लेना पड़ेगा. ए आमरस पिला क्या तेरे को. हम लोग स्विमिंग पूल गए थे, उधर आमरस नहीं मिल रहा. ये दुख से बचने के लिए भाई क्या क्या कर रहे हैं न्यू भाई. इन्वेंशन. आपको पालकी में ऐसे दिखेंगे अलग अलग लोग जो धूप से बचने के लिए अलग अलग तरीके यूज करते हैं. कोई गमछा वापरता है, कोई टोपी वापरता है. पर अभी हमारे पास गमछा था पर वो पूरा नहीं होता है. इसके लिए हमने एक कुत्ते का थोड़ा सा ऐसा टुकड़ा लिया और धूप से बचने का प्रयास किया, पर सक्सेस हो गया. अरे कहना क्या चाहते हो? हाँ क्या बोल रहा है भाई, बोल रहा क्या बोल रहा है? किधर से इतना पीछे भाई. भाई थोड़ा चाय पीता था. भाई इधर नाश्ता करने के लिए भी बुलाता नहीं है भाई. साईराम बोलते हैं और निकल जाते हैं. नहीं, पीछे के पालकी में साईराम वाले ने रुकाया, बोलते भाई चाय पी लो. दोस्त लोग थे गाँव देवी के. भाई हम लोग को टाइम नहीं मिलता है. इधर ब्लॉग एडिटिंग करना पड़ता है. तुम भाई वीडियो बनाते बनाते भाई तुम पालकी के भी आगे हम- पहुंच जाते. इतना हमारे- हमारे पास स्टेमिना नहीं है भाई आगे पहुंचने का. हमारे जे सबस्क्रायबर थे, जो फॉलोअर थे, उनके लिए व्हिडिओ बनाना पडता. काय करेल. काही आम्ही निघालेलो 6:30ला निघालेलो आणि आता वाजले आहेत 8:10 आणि आता पोहोचलो आम्ही हॉल्ट वरती. नेहमीप्रमाणे तोच हॉल्ट आहे दरवर्षी जो असतो. वरच्या साईडला असं टेकडी सारखं आहे, तर तिकडे आमचा हॉल्ट आहे. आता सगळेजण पोहोचले. आता फटाफट नाश्ता करायला जायचं आहे ना आपल्याला बाहेर. हाँ भाई खूप भूक लागली. अशा खूप भूक प्रकारे- लागली आहे. मग सकाळ सकाळी एवढं ऊन झाले नसतं, एवढं काय त्रास नाही आहे सकाळी. पण थंडी होती. या आमचा जो रात्रीचा हॉल्ट होता तिकडे खूप थंडी होती. थंडी. कुडकुड होते सगळे जण अशी दात साईराम रात्री 2-2 चादर आम्ही घेऊन झोपलेलो, पण असं कापत होते सगळे थंडीने. थंडीने फुल आणि कापत होते एक सगळे. रात्री आधी आम्ही तिथे पूर्ण गरमीने मरत होतो. चादरी पण अंगावरती घेत नव्हता. आम्हाला वाटलं की थंडी नसेल, पण तिथे आल्यावरती एवढी आफत थंडी होती की संध्याकाळी बसल्यावरती फक्त थंड हवा अंगावरती. असं ब्लँकेट वगैरे घेऊन बसलेले संध्याकाळी जेवायला पुरं. आता काय थंडी वगैरे नाही. आता फक्त काय आपला विचार, फक्त नाश्ता करायचा आहे, आराम करायचा आहे आणि फक्त जाऊन साईराम बोल के आराम करणे आहे क्या. चला येऊन 20 मिनिटं आली. साईराम पुढचे लॉक घेऊन येणार. आपले तंबू ना तंबू लोखंडाचे बॅग बांधून टाकणार, असं लॉक करणार, झोपणार, जा घेऊन चल. हा सेट बरोबर बरोबर का नाही? बरोबर. एवढी थंडी होती सकाळी, तेच सांगत होतो आता सगळ्यांना. थंडी होती मजबूत, आणि आता गरम होते. काय बोलणार आता, बोल. जाऊन दे. कंट्रोल कंट्रोल. सकाळी बरोबर ज्या टाइमवरती पोहोचलो त्या टाइमवरती पोहोचलोय. पहिला सायंकाळची आशीर्वाद, नंतर नाश्ता पाणी जे काय आहे ते सगळं नंतर. चला साईराम. निघून आम्हाला झालंय ऑलमोस्ट 1 तास व्हायला लागलाय. तर खाऊन झाल्यानंतर आता आमचा जो पट्टा आहे अर्धा आम्ही गाठलाय. आता थोडंसं अंतर बाकी आहे. दुपारचा हॉल्ट जो आमचा असतो पांडवलेणीच्या इकडे नाशिक येते,
तर त्र्यंबकेश्वर लागतं सध्या आधी काय आम्ही 1-1.5 किलोमीटर आधी. तर त्याआधी बघतो दरवर्षी यावर्षी सुद्धा हा जो पाठीमागे विमान दिसतोय फायटर प्लेन तो असं असंच आहे. तो अजून समजत नाही उडत का नाही तो अजून असं काय समजत नाही. जरा तुम्हाला काय माहिती असेल तर जरा सांगा जरा. हे तुला माहिती आहे का रे बाबा का तो उडत का नाही? मला काय गेल्यापासून असं ते असंच आहे तो. नाही नाही भावा त्याचं पेट्रोल संपलाय. हा. कार पंक्चर पेट्रोल पेट्रोल महाग झालाय. खायला पेट्रोल महाग झालाय म्हणून सीएनजी साठी लाईन लागते. काय करणार पण त्यांना घंटा आला. लाईन लागली आहे. त्यांना घंटा आला ना. हा नेहमीप्रमाणे आपला जो स्पॉट असतो त्र्यंबकेश्वरच्या आधी जो पांडवलेनी आमचा जो हॉल्ट आहे 5व्या दिवसाचा जो पांडवलेनीचा हॉल्ट असतो दुपारचा. तर त्याआधी हा एक लोकेशन येतो समृद्ध नाशिक म्हणून. तर गेल्या वर्षीचा जो ब्लॉग आहे त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की इकडे आम्ही शूट केलेला. तर इथे सिनेमॅटिक शॉट तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेले. तर आता एवढे काय शूट करणार नाही नॉर्मल आता कारण आम्ही खूप मागे आहे हलकीच्या आणि माझा आवाज सुद्धा बसलाय. तर बघा हा लोकेशन बघा. राहुल आणि मी ते असंच आलोय थोडं विश्रांती घ्यायला. बसलेले पण आम्ही इकडे बसलेले आणि या साईडला आम्ही बसलो होतो इकडे. आहोत. थंड वाटलेलं. इथे मस्त थंड थंड असं वाटत होतं कारण इथे पूर्ण ग्रीनरी आहे आणि इथे मस्त असं लिहिलंय समृद्ध नाशिक बघा. चला फायनली एंट्री केली आहे आपण या शहरामध्ये. कोणता शहर भाई? नाशिक शहरात आम्ही पोहोचलो आहेत. चला. इकडं ऊन जाम आहे. खूप लांब राहिलो भाई. फोटोशूट करत करत आम्ही एवढं मागे राहिलोय. पालखी पोचली असेल हॉल्टवर. चटके बसतात चटके. आता वाजल्यात 11 अजून 11 सुद्धा वाजले नाहीत आणि चटके पट्टे बसतात. थांबलेले आम्ही ज्यूस काय पियालो नाही आमचा खूप लेट होणार होता. त्याच्यामुळे बोलूया जाऊ दे. बघायला लागलेलं उडत का नाही. अरे बोला अभी भी चलो जल्दी जल्दी जाती. हा समोर बघ समोर बघ. चला चला पोचलोय. आपले साई भाऊ इथे ऑलरेडी बाय प्यायला बसलेत आपली मंडळी. मागे आज आत्ताच झाले ना तुम्ही? ये, ये. किती आहे किती? तीन आहे. चेअर रे बाबा. एवढी गर्मी होती की गटागट पिला काय रे. उलटा साईडून जातोय. ओम साईराम. चला चला पांडवलेनी पोचलो आहे. हॉल्ट पण आला आहे. हा सुकून हे सुकून सुकून बिल्डिंग मध्ये हॉल्ट आहे आमचा सुकून मिला क्या मध्ये. एकदम आरामात आलोय आज. परफेक्ट. साईराम. साईराम आपली परत भेट झालेली आहे अशा प्रकारे. बरं धन्यवाद भावा. धन्यवाद. बॅग आपली जागा पकडल्याबद्दल. अशा प्रकारे आम्ही तुमची जागा पकडायसाठी पुढे आलेलो. त्यामुळे आम्हाला काही गडबडमध्ये तुम्हाला सोडून यायला लागलं. दुसरे वंदन गौरी गणेशा, तिसरे वंदन माता पिता, चौथे वंदन नमो तुझा श्री गणराया.
चला आता भूक लागली, आता पहिले जेवून घेतो मी. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम साईराम. जय हिंद, जय महाराष्ट्र.